बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। धरणातील पाणी पातळी कमी झाल्यानं संपूर्ण कोल्हापूर शहरात गेले 2 दिवस पाणी पुरवठा झालेला नाही। शिवाय महापालिका प्रशासनाने पुरेसे टँकर उपलब्ध केलेले नाहीत, त्यामुळे शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत आजच्या महापालिका सर्वसाधारण सभेत पाणी टंचाईच्या प्रश्नावरून सर्व नगरसेवक आक्रमक झाले। शहर अभियंता खोटं बोलत असल्याचा आरोप करत प्रचंड गदारोळ झाला। प्रत्येक भागाला किमान 4 टँकर द्यावेत अशी मागणी करण्यात आली। दुसरीकडे राधानगरी तुळशी धरणातून नदीत पाणी सोडलं जात असून गुरुवारी दुपारपर्यंत पाणी पुरवठ्याची परिस्थिती सुधारेल, तरीही आवश्यकतेनुसार टँकरची उपलब्धता करू अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली। धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं सध्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झालाय। दुसरीकडे गरजे इतके टँकरही उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे। आजची सभा सुरू झाल्यानंतर सर्वच नगरसेवकांनी पाणी द्या अशी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडलं। त्यावर महापौर रूपाराणी निकम संतप्त झाल्या। धरणातील पाणीसाठा कमी झाला याची सर्वांना कल्पना आहे। 2 महिन्यांपूर्वी 1 दिवसाआड पाणी पुरवठा करूया असं सांगितलं होतं, पण त्यावेळी सर्वांनी सहकार्य केलं असतं तर कदाचित आजची वेळ आली नसती असं महापौरांनी सुनावलं। पाणी पुरवठा बंद झालाय, पण टँकर कुठं आहेत अशी विचारणा इंद्रजित बोंद्रे, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, विशाल शिराळे, विजयसिंह देसाई आणि आदिल फरास यांनी केली। त्यानंतर सर्व सदस्य आक्रमक झाले। जल अभियंता 10 टँकर उपलब्ध असल्याचं खोटं सांगत आहेत असा आरोप करत नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरलं। टँकरचा जो ठेका दिला त्याचं काय झालंय? वार्षिक ठेका दिला प्रश्न तर सांगा ना। टँकरमध्ये जे दिलेलं आहे खरं तर ह्या पाण्यासाठी ना सगळं चर्चा होऊन दे ना। राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत। यंदा पाऊसमान कमी राहणार असल्यानं वर्षभर 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं लागेल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। दिवसाआड पाणी पुरवठ्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची समन्वय बैठक का घेतली नाही अशी विचारणा सुनील मोदी यांनी केली। तर पाणी पुरवठ्याच्या सद्यस्थितीबाबत जलाभियंता खुलासा करतील असं महापौरांनी सांगितलं। पण सर्वच नगरसेवक आक्रमक झाल्यानं महापौरही संतप्त झाल्या। महापालिकेकडे केवळ 3 टँकर असून त्यातील 1 बंद पडला होता, तरीही 10 टँकर असल्याचं जल अभियंता सांगतात। या मुद्द्यावरून जल अभियंत्यांना धारेवर धरण्यात आलं। प्रत्येक विभागाला किमान 4 टँकर द्यावेत अशी मागणी करण्यात आली, तर नक्की किती टँकर देणार याची माहिती प्रशासनानं द्यावी अशी मागणी राजू लाटकर आणि माधुरी नकाते यांनी केली। काळंबावाडी धरणातून सध्या उपसा बंद आहे, त्यामुळे राधानगरीतून 800 आणि तुळशीतून 200 क्युसेक पाणी सोडलंय। शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी वाढत नाही तोपर्यंत उपसा करता येत नाही। आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित पाणी पातळी होईल, त्यानंतर पाणी पुरवठा सुरू होईल असं जलाभियंत्यांनी स्पष्ट केलंय। महापालिकेनं 10 टँकर घेतले आहेत, पण बावडा संप हाऊसमधून पाणी मिळत नाही। परिणामी आता शिवाजी विद्यापीठातून पाणी घेण्याचं नियोजन आहे असंही हर्षजित घाटगे यांनी सांगितलं। तर खासगी पाणी स्त्रोत ताब्यात घ्यावेत असं सत्यजित जाधव यांनी सांगितलं। तर रुईकर कॉलनीतील विहीर पुनरुज्जीवित केली तर 4-5 वॉर्डला पाणी मिळेल असं विजयेंद्र माने यांनी सांगितलं। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आठवड्यातून एकदा पाणी येत आहे। राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेमुळे कोल्हापूर पाण्याच्या बाबतीत समृद्ध आहे असं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। पाण्याचे खासगी स्त्रोत ताब्यात घेऊ तसंच बंद असलेल्या विहिरींचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। एकूणच महापालिकेची आजची सभा पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली।